नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हे बघा, आपण आणलेलं आहे इकडं बकऱ्याचं मटण आणलेलं आहे, बोकडाचं। मस्त असं मी छान शिजवून घेतलेलं आहे, मिठाचं पिवळं मिठाचं बनवलेलं आहे। तर आता आपल्याला बनवायचं आहे, याचं सुक्कं बनवायचं आहे। मी सगळ्यात जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला नाही, शॉर्टकटमध्ये मी दाखवत आहे, कारण मसाला वगैरे सगळं वाटून घेतलेलं आहे। मी मसाल्यात घेतलेला आहे खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि कांदा मस्त भाजून घेतलेला आहे आणि खोबरं सुद्धा छान भाजलेलं आहे। अशा प्रकारे हे मसाला बनवून घेतलेला आहे मी। तर आता आपण मसाला छान मस्त बघू शकता तुम्ही किती छान मसाला झालेला आहे। आपला मसाला आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे चांगला। पुदिन्याचा वापर जास्त केलेला आहे मी। आणि ही मी हळदीचं मटण बनवून घेतलेलं आहे, छान असं मटण मस्त असं मऊ शिजवून घेतलेलं आहे एकदम। आता आपण सुक्कं बनवणार आहे आणि रस्सा बनवणार आहे। त्यासाठी आता मी हे सुक्कं मटण सगळं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यातला थोडा मसाला सुद्धा मी बाजूला केलेला आहे। आपल्या रश्शासाठी थोडासा मसाला बाजूला केलेला आहे आणि थोडा मसाला त्यातच ठेवलेला आहे मी, कारण एका ह्याच्यात मी सगळा मसाला भाजून घेतलेला होता। आता मी 2-2.5 चमचे मिरची टाकणार आहे, आपला घरचा काळा मसाला। आणि हे एक मसाले पुडी आहे। मस्त छान असं हे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि खोबरं, कांदा पण मी छान लाल भाजून घेतलेलं होतं। आता हे मसाला छान आपला भाजलेला आहे। आता आपल्याला ही मटण टाकून मस्त परतून घ्यायचं आहे। छान असं साध्या सिंपल पद्धतीने मी ही माझे व्हिडिओ बनवते। काय लोकांना आवडत नाहीये, कमेंटमध्ये काही पण नको ते चुका काढत असतात मैत्रिणींनो। असं तसं स्वतःला तर काही येत नाहीये, पण दुसऱ्याला बोलण्यात एकदम हुशार असतात बायका। हे बघा, छान असं मी मस्त ही मटण परतून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला घ्यायचं आहे। हे पण मसाला मी हे बघा छान भाजून घेतलेला होता आणि मी एकाच गॅसवर एकदाच थोडीशी गॅसची बचत म्हणून एकदाच मसाला भाजून घेतला होता। छान मस्त लाल जरद मसाला भाजला होता। आता ते थोडासा बाजूला मला जेवढा पाहिजे तेवढा मी काढून घेतला होता। आता तेच परत मी तळाय टाकलेला आहे। परत ह्याच्यामध्ये मी माझा घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि ही छोटी घरकुल मसाला पुडी आहे, ती आवडती मला मटणच्या भाजीला, म्हणून मी तीच वापरते, छोटी पुडी आहे ती। तर आता मस्त आहे बघा, ह्याचा छान रस्सा बनवायचा आहे आपल्याला। सुक्कं तर आपलं हे बघा इकडं तयार झालेलं आहे, एकदम मस्त असं मसालेदार छान झालेलं आहे। आता आपण हे आमटी रस्सा बनवून घेणार आहे। हे आपण मसाल्याला छान परतून घ्यायचं आहे। फक्त आता आपण लाल मसाला टाकला तोच परतायचा आहे, कारण मसाला आधीच मी भाजून घेतलेला होता। हे बघा, छान मसाला भाजलेला आहे आपला। हे बघा, आता आपण रस्सा पण ओतून घेतलेला आहे मस्त असा। हे बघा, हे रस्सा आपला आता छान झालेला आहे। मीठ वगैरे मी भरपूर टाकून मस्त मटण आपलं हळदीचं मटण छान शिजवून घेतलं होतं। हे बघा, छान आपला रस्सा कडलेला आहे आता आणि इकडं झालेला आहे आपलं सुक्कं आणि तिकडं रस्सा झालेला आहे। तर ही अशा प्रकारे मस्त अशी ही मटणची भाजी आता आपलं दोन्ही तयार झालेलं आहे। बघू शकता, हे बघा छान अशी भाजी झालेली आहे आपली। आता आपल्याला करायच्या आहेत बघा, आता त्याच्यासोबत खायला बाजरीच्या भाकरी। छान, हे बघा उकळलेली आहे भाजी आपली, कडली छान तरीदार भाजी आपली। रस्सा सुद्धा छान बनलेला आहे। छान मस्त खोबरं लाल जरद भाजलं ना असं तरी ती भाजीला आपल्या मस्तपैकी। हे बघा, आता इकडे मी घेतलेला आहे भाकरी करायला। बघा, बाजरीच्या भाकरी मटणच्या भाजीसोबत छान लागतात, म्हणून मी घेतलेला आहे बाजरीच्या भाकरी करायला।
आता भाजी व भाज्या झाल्या दोन्ही पण करून. आता आपल्या राहिलेल्या आहेत भाकरी. कशा मस्त अशा ह्या बाजरीच्या भाकरी आज बनवायच्या आहेत आपल्याला, छान खरपूस. आजचा हा साधा सिंपल माझ्या मटणच्या भाजी व सुक्या भाजीचा व रशाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा, बघू शकता किती छान मस्त अशी भाकर आपली बाजरीची टम फुगलेली आहे. एकच नंबर अशी भाकर झालेली आहे आपली. आता गरम गरम भाकरी झाल्या की मुलं आपले जेवतात. भाजी गरम गरमच भाकरी बऱ्या वाटतात पोरांना खायला द्यायला. तर ह्या सगळ्या भाकरी आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहेत.